तर विक्रम सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की ही 12 किलोची जी बॅग आहे, या बॅगेमध्ये साधारणतः 3-3.5 फुटापर्यंतची, किती फुटापर्यंतची आहे? 3-3.5 फुटापर्यंतची रोप आहेत. तर आता तुम्ही कटिंगचा एक संदर्भ घेतला इकडे, किंवा कटिंगच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले. आम्ही कट करणार आणि पुढे गेल्यानंतर ते शेतकऱ्यांना त्याच्या ब्रांचेस डेव्हलप होणार पुढे. तर मला असं वाटतं, आता हे जे नवीन आलेला फुटवा आहे, सुनील क्लोज करायला, हा जो फुटवा आहे, हीच ती ब्रांच आहे का कट करण्यासारखी, की ह्याच ब्याच्यापासून कट करणार का आपण? नाही, कवळ्या ब्रँचला कट करता येत नाही. अच्छा. ही कवळी ब्रँच जेव्हा परिपक्व होईल, या अवस्थेत येईल, हां हां. तेव्हा ह्याला कट करणार. कट ओके. करता वेळेस वरून फक्त 1.5 इंच ते 2 इंच कट करणार आम्ही, असं एवढं फक्त. ओके. याच्यानंतर काय होणार, खालून जो अन्नरस येतोय हां तो इथं स्टॉप झाला. हां. पहिला डोळा या पानामध्ये येतो, अच्छा अच्छा. दुसरा डोळा या पानामध्ये, तिसरा डोळा या पानामध्ये. म्हणजे असं काही नाहीये ना की हे समजा आता इथं हा जो काय म्हणू आपण याला, पानांचा हा जो काही एक घेर आहे, त्या घेरच्या इथूनच कट झालं पाहिजे, किंवा इथून आता इथं एक स्टंप इथून ॲड झालेला आहे, फॉर एक्झाम्पल हा स्टंप ॲड झालेला आहे, तर इथून कट होणं गरजेचं आहे का? तुम्ही जर इथून कट केलं ह्याला, हम्म. हे झाड जे अन्नरस देतंय ते इथून बंद होईल, इथं स्टॉप होईल. बरोबर त्याचा. बरोबर. इथून स्टॉप झाला, हम्म. हे जे पानं आहेत हे समभागात आहेत, सर्वची सर्व हां पानं हां. हे समभागात असल्यामुळं जे खालून अन्नरस येणार झाडाचा, हम्म. तो समभागात तिथं डिवाइड होणार, सगळे डोळे संगच फुटणार, बरोबर. 5 ते 6 डोळे फुटणार ह्याला. हां. मग ते तुम्हाला विरळणी करावं लागणार, नंतर पुढे गेल्यावर विरळणी होणार त्याची. त्याची विरळणी होणार. तुम्हाला ते 3 किंवा 4 ठेवता येणार, बरोबर बरोबर. पण तेच इथं तुम्हाला ती विरळणी करायची गरज नाही. 3 असल्यामुळं. पण 3 मग नाही, तसं नाही. हां. इथं अन्नरस स्टॉप होणार याचा. हम्म. पहिला डोळा हा आहे, बरोबर. रिवर्स मध्ये जाणार अन्नरस खाली, हम्म. हा फुगला, हम्म. पुन्हा दुसरा हा डोळा फुगणार, हम्म. त्याच्यानंतर हा डोळा फुगणार. हे डोळे बाहेर फेकले, हम्म. खाली अन्नरस जातच नाही, त्याची जी साखळी जी आहे ती ती वरी सुरू इथून राहते. इथून पुढे सुरू होणार. हो. मग तुम्हाला ते 3 डोळे निघणार. हम्म. ह्याला तुम्हाला जे विरळणी करायची, बर. ती विरळणी करायची गरज लागत नाही, हे ऑटोमॅटिक होतं. हम्म. हे अगोदर छाटणी आम्ही अशीच करत होतो, पण हे लेबर मेंटेनन्स किंवा सगळा समजा वाढत जातो खर्च. बर. आता हे 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 नर्सरी ते म्हणून तुम्ही ही टेक्निक वापरताय, बरोबर? हो. पण ज्या वेळेस हेच रोप आता मी माझ्या शेतामध्ये फॉर एक्झाम्पल लावलं, हो. हां, याला 1 वर्षाची वाढ दिली, हो. आणि दुसऱ्या वर्षी मला पहिली कटिंग करायची, समजा जी काही पहिली कटिंग असेल लागवडीनंतर किंवा सक्सेस झाल्यानंतर, ती कटिंग मला वाटतं मग अशाच ठिकाणाहून झाली पाहिजे ना, ह्या ठिकाणाहून, का इथून केली तरी चालेल? वरूनच कटिंग करायची. अच्छा, वरून केल्याचे खालून कटिंग केलं की तेच प्रॉब्लेम मी जे सांगितलं. 10 वेगवेगळे फुटवे फुटणार, कमीत कमी 4 ते 6 फुटणार. 6 10 पर्यंतही फुटतात. 10 पर्यंत मी तो अनुभव घेतलाय. 10 पर्यंत फुटते. मग ते तुम्हाला वेगळं लेबर लावावं लागतं त्याची विरळणी करण्यासाठी. तुम्हाला 10 तर ठेवून नाही जमणार. बरोबर. आपल्याला 2 किंवा 3 पाहिजे, 3 किंवा 4 पाहिजे. फार तर 4, फार तर 4. 3 ते 4, हां. 2 नाही. हम्म. मग ते 6 किंवा 8 जर आले, हम्म. तर मग ते 4 ठेवायचे असले 4 काढून टाकायला तुम्हाला वेगळं लेबर लागत आहे. अगदी हिथं तुमच्या लेबरचं खर्च वाचत आहे तुमचा. अगदी बरोबर. आणि 3 फुटले म्हणजे मजबूत होतात 3. बरोबर. 6ची एनर्जी जर डिवाइड होऊन 6 वीक निघणार आहे इथं, किंवा 8 वीक निघणार आहे इथं, 3 एकदम स्ट्रॉंग निघतात. स्ट्रॉंग निघतील. हां. बरं, आता एक दुसरा मुद्दा, ही जशी कोळी ब्रांच आहे, हम्म. ही कोळी ब्रांच खुडण्याचं नुकसान काय? बरं, बऱ्याचदा कोळी ब्रांच खुडतात काही मंडळी. ही कोळी ब्रांच जर का खुडून टाकली तर काय नुकसान होऊ शकतं झाडाचं? ते वेगळ्या वेगळ्या वातावरणात वेगळं वेगळं नुकसान होऊ शकतं. आताच्या टेम्परेचरला तुम्ही ही जरी कवळी नव्हती जरी खुडली, हां. आताचं काही नुकसान नाही सध्या. ओके. वातावरण स्वच्छ आहे. त्याच्यावर कुठला इम्पॅक्ट होणार नाही, होणार. बुरशी येणार नाही, काही कीड होणार येणार नाही, त्याच्यावरती रोगराई येणार हां. नाही कुठली. आता खुडली तर समजा ठीक आहे, ठीक आहे. पण ऐन पाऊस पडून गेलेला आहे किंवा हिवाळ्याचा सीझन आहे, तुम्हाला ब्ल्यू कॉपर किंवा M45 ची फवारणी अर्जंट म्हणजे मागून लगेच ज्या वेळेस खुडली त्याच वेळेस लावणं आहे तिथं. हे म्हणजे काय, आपल्या शरीराला झालेली जखम जखम आहे, आता या झाडाला झालेली जखम आहे. जखम आहे. आणि त्याच्यावर हळदी टाकायच्या ऐवजी जर माती टाकली तुम्ही तर ते त्रास देणार, किंवा त्याचे विषाणू त्यात जाणार परत. 100%. म्हणजे याला जखम करतोय आपण एक प्रकारे. हिथून आणि ती डायबॅक जखम- नावाची बिमारी येणार तुम्ही ह्याला जर हे नाही केलं. डायबॅक. डायबॅक. बरं. झाडाची वाढ थांबणे, हम्म. शेंड्यापासून झाड काळं पडणे हम्म. आणि रिवर्स जळत खाली जाणे. हां, बरेचसे तसे झाडं माझ्याकडेही आहेत, मी तुमच्या तो बागेत. अनुभव घेतलाय. बर, तर त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे? काय उपाय असला पाहिजे? फवारणी कुठली असली पाहिजे त्याच्यावर? ब्ल्यू कॉपर किंवा M45 बुरशीनाशक बुरशीनाशक. भरपूर आहे. पण त्याच्यामधून सगळ्यात छान बुरशीनाशक ब्ल्यू कॉपर. ब्लू कॉपर. हा, जैविक त्याचं मध्ये जर प्रमाण घे- कसं फवारायचं, काय असावं, एकरी काय असावं? नाही, लिटरला 2 ग्रॅम, लिटरला 2 ग्राम, 15 म्हणजे लिटरच्या पंपाला 30 ग्राम. 30 ग्राम. ओके. हां, जैविक बद्दल काय सांगत होता? जैविकचं एक वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचं
बायोमिक्स एक बुरशीनाशक आहे बरं. की जे तुम्ही फवारू बी शकता आणि जमिनीत बी सोडू शकता. ओके. 14 प्रकारच्या बुरशीनाशकासाठी बनवलेलं आहे ते. ज्या जमिनीमधून जास्त तर जमिनीमधून जेवढ्या बुरशी येतात तेवढ्या हवेतून येत नाहीत. हवेतून फक्त ढगाळ वातावरणातूनच जास्त बुरशी येतात. जास्त तर जमिनीतनं येणाऱ्या बुरशीचं प्रमाण जास्त असतं का? जास्त. आणि त्यामध्ये जास्त जर काळी जमीन असली हम्म, तर आपण पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो हम्म. तेव्हा तिनं पाणी लवकर न सोडल्यामुळं, निचरा न झाल्यामुळं. निचरा न झाल्यामुळं त्या बुरशी जास्त चढतात. मुळ्यांना ब्लॅक कोटिंग होतात. हम्म. झाडाची वाढ स्टॉप होते. थांबून जाते. कोमामध्ये गेल्यासारखं, सुप्तावस्थेत गेल्यासारखं झाड होते. हळूहळू हळूहळू हळू ते पाणी पिवळे पडायला चालू होतात. वरून खाली जळायला चालू होतं. ओके. हा हा त्याचा ड्रॉबॅक आहे. बरं चला, आणखी एका ड्रॉबॅक बद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला. पॅसेलोमायसिस एक बुरशीनाशक आहे. कुठला? पॅसेलोमायसिस. पॅसोलोमायसिस नावाचं बुरशीनाशक आहे. लक्षात असू द्या मंडळी, या बुरशीनाशकामुळे नेमॅटोड पेरूवाले बरेचसे शेतकऱ्यांना माहिती माहिती, आहे. पेरूवाले वापरतात. हम्म. आणि हळद, अद्रक जेणेकरून जे जमिनीमधले पीक ते पिकं सुद्धा आहेत. वापरतात. जास्त वापरतात. अतिशय छान रिझल्ट आहे त्याचा. पिना पॅसेलोमायसिस. पॅसोलोमायसिस ही नावं जरा थोडीशी आमच्यासाठी अवघड. नवीन आहेत. शेतकऱ्यांसाठी कदाचित ती ओळखीची असतील, पण पत्रकारांसाठी तरी नवीन आहेत. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे विक्रम सर. आता ही बॅग जी आहे हिची साईज काय म्हणालात तुम्ही? 13x14. वजन याच्यामध्ये 12 किलो. 12 किलो. आता माझा प्रश्न हा ह्या मोठ्या साईजमध्ये ह्या मोठ्या बॅगेच्या संदर्भाने बऱ्याचशा शेतकरी बांधवांची अशी तक्रार आहे की त्यांच्याकडे आलेल्या रोपांची जमिनीमध्ये गोल 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 अशी कॉईल झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 वर्षाची, 2.5 वर्षाची, 3 वर्षापर्यंतची रोपं घेतली आहेत. बॅग साईज मोठी आहे. ह्या समस्येकडे तुम्ही कसं पाहता आणि याच्याकडे तुमचं काय समाधान आहे? तुम्ही हे जो प्रश्न विचारला खूप छान विचारला. ही त्याच्यातून मी सुद्धा गेलेलो आहे. ओके. पण तुलनात्मक विचार केला ना तर शेतकरी आमच्या बरोबर काय तुलना करतात. समजा उदाहरणार्थ ह्या बॅगची किंमत मी सांगितली समजा 10 रुपये, तेवढीच उंची म्हणते तर इथं 5 रुपयाला देते तर असं तुलना करतात. पण ती बॅग साईज छोटी असते जी की 5 किलोची मी दाखवली मागा. 5-6 किलोची बॅग साईज आणि उंची एवढीच असते. मग त्या बॅग साईज मध्ये जर तेवढं 1.5 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं रोप राहिलं तर मुळ्याची कॉईल होणार नाही तर काय होईल? मग मी माझ्याकडे बी हे प्रश्न पडले. पण प्रत्येक वेळी मी चुकतो, स्वतःला सुधारतो त्याच्यामधून, जिथून चुकतो तिथून. आता हिथून 2 वर्षापर्यंतचे जे झाड आहेत त्याला कंपल्सरी ही मोठीच बॅग वापरतो. अच्छा. सुरुवातीपासून वापरतो. प्लस पॉइंट म्हणजे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मोठी बॅग असल्यामुळं कॉईल होण्याचं प्रमाण कमी होतं. माती त्याला भरपूर भेटली ना, जशी जमिनीमध्ये. आता तेवढी जमिनीमध्ये एवढं तर नाही सर बरं का, बरोबर. कारण कृत्रिमच आहे हे किती बी केलं तरी. पण तोडीस तोड त्याच्या जोगं करून देत होतो आम्ही. म्हणजे त्या झाडाची जी उंची आहे तेवढीच त्याची रूट खाली गेलेली आहे आणि त्यासाठी तेवढ्या स्पेस दिलेला मातीचा. त्याची कॉईल नाही होत, पण ते इकडे तिकडे जातात. हो. आणि मग ज्या वेळेस तुम्ही याचं प्लांटेशन मोकळ्या जमिनीमध्ये करता तर त्यांना वाव मिळतो त्या रूट्सला पुढे. प्लस ह्या बॅगला खालून थोडा कट मारलेला आहे प्रत्येक बॅगला. म्हणजे जे सेंटर रूट जे आहे ते जमिनीत जावं. हा, थोडं ठीक आहे, थोड्याशा मुळ्या बाहेर निघत्या किंवा थोडंसं हे होईल, पण ते मध्ये कॉईल होण्यापेक्षा ते खाली गेलेलं पुरतं. म्हणजे ज्या वेळेस आपण ही बॅग उचलू, भलेही त्याचा एवढा हे तुटला तरी चालेल, पण सारखे दाबनासारखे जरी थोड्या मुळ्या निघलेल्या असल्या तरी चालतं, पण कॉईल नाही झालं पाहिजे. म्हणजे 4-6 इंच ह्या बाग जमिनीमध्ये गाडलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणता हे 3 फूट 3.5 फूट उंची मानता तुम्ही, पण ह्या जमिनीत बॅग गाडलेल्या आहेत. अच्छा. हा, नाही बरोबर दिसतंय आपल्याला. हे काय थोडंसं क्लोज करा सुनीलला. आता आपल्याला इथं लक्षात येईल की ही बॅग जमिनीमध्येच आहे. सगळ्या बॅग गाडलेल्या आहेत जमिनीमध्ये आहेत ह्या बॅग. 4 इंच 6 इंच हे आपल्याला प्रकार दिसत असेल हा. आणि मग आता त्याच्यापेक्षाही खोल दिसतात इकडे. मग आता हे काढताना किंवा याचं ट्रान्सपोर्टेशन करताना त्रास प्रचंड होत असेल तुम्हाला हे सगळं काढायचं म्हणल्यानंतर? नाही का? एक साइड एक लाईन काढायला त्रास देते. पहिली लाईन काढायला त्रास देते, दुसरी लाईन मग ते विटा काढल्यासारखं. बिलकुल परफेक्ट सारखं. पहिली लाईन खुलली की ऑटोमॅटिक पुढचं खोलत चलत. वीटभट्टी सारखं गणित आहे याचं. पहिली लाईन विटांची काढली की दुसऱ्या लाईनच्या विटा ऑटोमॅटिक मोकळ्या होतात, तसं हे गणित आहे. चला, तर आता पुढची एक शेवटची साईज आणि स्टेप आपल्याकडे आहे, त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. आणि एक महत्त्वाची सूचना या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला देणार आहोत मंडळी.